आम्हाला असं समजलं की या फील्डमध्ये तुम्हाला 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे खाणीतनं सोनं आलेलं असतं. मग ते प्युअर बिस्किट्स म्हणे असे याचे, तर त्याची प्युअरिटी कशी तयार करायची, त्याचे दागिने कसे तयार करतात, त्याचे मोल्ड कसे तयार करतात, ही सगळी जी जर्नी होती ती इतकी इंटरेस्टिंग होती. आणि मग मला त्या जॉबमध्ये इंटरेस्ट वाटायला लागला. सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं आणि मला नक्की माहितच नाहीये की 22 कॅरेट सोनं काय असतं, 24 कॅरेट सोनं काय असतं. ओके. त्या दोन्ही मधला डिफरन्स काय असतो? हॉलमार्क म्हणजे एक 5 चिन्हांचा सेट असतो सगळ्या, त्याच्यामध्ये की BISचं जे गव्हर्नमेंट अप्रुव्हल असतं, तर ब्लू आणि रेड कलरचं एक त्याच्यामध्ये चिन्ह असतं. त्याची प्युअरिटी त्याच्यावरती मेन्शन केलेली असते. हॉलमार्क सेंटरमध्ये त्याचं लॅबमध्ये त्यांचं चेकिंग झालेलं आहे, त्याचा स्टॅम्प असतो. चौथं ज्वेलरचा स्टॅम्प असतो. आणि आता 5वं त्याच्यामध्ये ऍड झालं म्हणजे HUID नंबर. नवीन ज्वेलर्स आहेत, आमच्यासारखे यंगस्टर्स आहेत ज्यांना ज्वेलरी शॉप्स ओपन करायचे, रिटेल स्टोर्स ओपन करायचे, तर त्यांना तुम्ही काय गाईड कराल? जर करायचंच म्हटलं तर त्याच्या बऱ्याच काही स्ट्रॅटेजीज असतात. त्या स्ट्रॅटेजीमध्ये सगळ्यात पहिलं तुम्हाला बिझनेस का करायचा आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. पैसा कमवण्यासाठी, तर तुम्हाला त्याचं नॉलेज आहे म्हणून. दागिन्यांच्या बाजारातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तुम्ही कोणत्या रणनीती सजेस्ट कराल? नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम मी प्रथम आणि मी तुम्हा सर्वांचंच कंपनी ऑफ कॉन्टेंटच्या आमच्या नवीन पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत करतो. COCचा आमच्या एक नवीन सिरीज आहे, ती म्हणजे 52 वीक्स 52 पॉडकास्ट. आणि आजचा हा नवीन पॉडकास्ट जो आहे तो तुम्हाला नक्कीच आवडेल ह्याची मी गॅरंटी देतो, कारण की आजच्या पॉडकास्टचा जो टॉपिक आहे तो खूप भारी असणार आहे. एक अशी गोष्ट जी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक खूप महत्वाची इन्व्हेस्टमेंट ठरते, प्रत्येक गृहिणीच्या मनात राहते, आणि एक अशी गोष्ट ज्याची किंमत फक्त आणि फक्त वाढत जाते, ते म्हणजे ज्वेलरी. आणि आज आपल्या पॉडकास्टचे गेस्ट आहेत स्मिता मॅम, जे एक ज्वेलरी कन्सल्टंट आहेत. तर तुमचे जे काही प्रश्न असतील ते आपण कमेंट्समध्ये कळवाच, पण आमचे जे प्रश्न आहेत, जे कॉमन माणसाच्या आयुष्यातील ज्वेलरीबद्दल, सोन्याबद्दल, कोणत्याही दागिन्याबद्दल प्रश्न असतात, ते प्रश्न आम्ही आज या कार्ड्सवरती उतरवलेत आणि ते आज आपण स्मिता मॅम सोबत डिस्कस करणार आहे. तर नमस्कार मॅम. नमस्कार. मी तुमचं या पॉडकास्टवरती खूप खूप स्वागत करतो. खूप धन्यवाद. आता आम्हाला असं समजलं की या फील्डमध्ये तुम्हाला 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. हो, बरोबर आहे. तर कशी सुरुवात झाली? सुरुवात खूप ऍक्सिडेंटली झाली खरं तर बघायला मिळालं तर. म्हणजे माझ्या भावाच्या मित्रांनी सोन्याच्या दागिने तयार करण्याचं युनिट सुरू केलं. आणि जेव्हा सोनं होतं तेव्हा त्यांना घरचं कोणीतरी विश्वासाचं तिथे हवं होतं. आणि त्याच्यामुळे त्यांनी मला विचारलं की तू येशील का जॉबला. सो मी म्हटलं की हा ठीक आहे ना. म्हणजे मी त्यावेळेस टाइमपास म्हणूनच तिथे ऍक्च्युली जॉईन झाले. पण नंतर मी जेव्हा जॉईन झाल्यानंतर तिथे सगळ्या प्रोसेस जे बघितल्या, म्हणजे खाणीतनं सोनं आलेलं असतं. मग ते प्युअर बिस्किट्स म्हणे असे याचे, तर त्याची प्युअरिटी कशी तयार करायची, त्याचे दागिने कसे तयार करतात, त्याचे मोल्ड कसे तयार करतात, ही सगळी जी प्रोसेस, म्हणजे ती दुकानात विकायला जाई तोपर्यंतची जी प्रोसेस असते, ही सगळी जी जर्नी होती, ही जेव्हा मी बघितली, पुन्हा त्याच्याबरोबर काही जेम स्टोन्स म्हणजे पुष्कराज म्हणा, नीलम म्हणा, ह्याचा काही छोटासा तिथे अभ्यास होता, डायमंड वरती अभ्यास होता. हे सगळी जर्नी जी होती ती इतकी इंटरेस्टिंग होती आणि मग मला त्या जॉबमध्ये इंटरेस्ट वाटायला लागला. आता दागिन्यांची खरेदी हे प्रत्येक इंडियन फॅमिलीमध्ये खूप महत्वाची खरेदी मानली जाते. तर जे प्रेक्षक आता आपल्याला बघत असतील, तर दागिन्यांच्या खरेदी करताना ग्राहकांनी कोणती गोष्ट लक्षात ठेवावी? दागिन्यांची खरेदी करताना एकतर तुम्ही ऑकेजन कुठला आहे ते बघणं गरजेचं आहे, कारण की हल्ली प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये प्रत्येक सेलिब्रेशन हा भाग झाल्यासारखा झालाय. सो प्रत्येक जण त्यांच्या कुठल्या प्रसंगासाठी आपण घेतोय, कारण ऑफिससाठी असणारी ज्वेलरी वेगळी असते, सणासवारांसाठी असणारी वेगळी असते, लग्नांसाठी असणारी वेगळी असते. पहिल्यांदा तो प्रसंग घेणं गरजेचं आहे, बघणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, मग तुम्ही ते घेताना तुम्ही 22 कॅरेट 24 कॅरेट हे सगळे जे वेगळे आता हल्ली निघालेले फॅक्टर्स आहेत, तर त्याच्याबद्दल पण तुम्ही लक्ष घेणं गरजेचं आहे. आणि मी सगळ्यांना आग्रहाने ही विनंती करेन की जेव्हा जेव्हा तुम्ही सोनं खरेदी करताय, तर त्यावेळेस त्याचं बिल तुम्ही नक्की घ्या, कारण की ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे जेवढं तुमचं सोनं महत्वाचं आहे. अगदी बरोबर. तर खूपशे प्रेक्षक म्हणजे कमी पैसे लागतील म्हणून GSTचं बिल वगैरे ते चुकवतात की नका देऊ म्हणून. पण ते कुठे ना कुठेतरी भविष्यात लॉस मध्ये ठरतं. अगदीच अगदीच. आपल्या बोलण्यामध्ये पुढे ओघाने हे येणार आहेच की त्याचं किती महत्व आहे ते. म्हणजे मी तर पाहिलंय की कस्टमरला बिलाच्या मागे लिहिलेल्या अटी सुद्धा वाचत नाही. ज्या ज्वेलर्सकडची त्यांची ती म्हणजे ती सर्व्हिस असते आणि त्याच्याबद्दल ते पहिल्यांदाच त्यांनी तिथे लिहून कल्पना दिलेली असते.
पण वाचत नाहीत आणि नंतर काहीतरी प्रॉब्लेम आला की ज्वेलर्सकडे भांडायला जेव्हा जातात तेव्हा त्या अटी ते लोक दाखवतात. सो त्या सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत जेवढं तुमचं सोनं खरेदी करणं महत्वाचं आहे. बरोबर. हं. आता मॅम तुमच्या बोलण्यात आलं 22 कॅरेट आणि 24 कॅरेट. हो. आता मी ऍज अ बिगिनर, मी आता नुकताच कमवायला चालू केलं असं समजा, बरोबर आहे. हा आणि मला सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायचंय हा आणि मला नक्की माहितच नाहीये की 22 कॅरेट सोनं काय असतं, 24 कॅरेट सोनं काय असतं. तर ओके. त्या दोन्ही मधला डिफरन्स काय असतो? शुद्ध सोनं जर असेल तर 24 कॅरेट आहे आणि जे तुम्ही गुंतवणूक म्हणून घेऊ शकता. पण जर दागिने घ्यायचे असले तर ते 22 कॅरेट 18 कॅरेट याच्यामध्ये असतात आणि तुम्ही ते दागिने घ्यायचे असले तर त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. तर नवीन पर्चेसर आहे त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट म्हणून घेत असाल तर तुम्हाला ज्वेलरीचं कॉईन आहे, बिस्किट्स आहेत, गोल्ड बॉन्ड्स आहेत, या गोष्टी तुम्ही गुंतवणूक म्हणून घ्या. दागिने ही गुंतवणूक सेकंडरी येते. कारण की मग कसं आहे ना बघा, जसं की तुम्ही भावामध्ये जो वाढता जाणारा फरक आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही जर लॉकडाऊनच्या आधी घेतलेली वस्तू असेल तर त्याचा रेट 40-45 हजार होता आणि आता तो रेट आहे तो 60-70 हजारच्या दरम्यान आला. म्हणजे तुमची ती कव्हर होती व्हॅल्यू जर तुम्ही दागिना देऊन दागिना वापरताय तर. पण तुम्हाला भविष्यामध्ये कधीतरी अडचणीसाठी म्हणून गुंतवणूक करायची असेल तर ती तुम्हाला सोन्याचीच असेल 24 कॅरेटच्या, बरोबर. ज्याच्याने तुम्हाला जेवढं तुमचं सोनं असेल तेवढं पैसे हातात येतील. ती बरोबर. आता सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांमध्ये हा जर कोणाला गुंतवणूक करायची असेल हम्म. तर कोणत्या गोष्टी बघाव्या लागतील? मुळात मी आत्ता म्हटल्याप्रमाणे दागिने ही गुंतवणूकची गोष्ट नाहीच आहे. तुम्ही त्याच्याकडे तुमची म्हणजे आता सगळ्यांचा दागिन्यांकडे बघण्याचाही गोष्ट वेगळा आहे. आता जर समजा डायमंडचा विचार तुम्ही करताय तर डायमंडमध्ये कसं असतं की त्या डायमंडचा सुद्धा तुम्हाला एक्सचेंज मिळते. डायमंडची सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये असं असतं की वस्तूला प्रत्येकाची वेगवेगळी हे असते, त्याच्यामध्ये टर्म्स कंडिशन्स असतात. तर तुम्ही जर डायमंडची वस्तू जर तिथे एक्सचेंज करत असाल तर त्याला त्याच्याप्रमाणे एक्सचेंज मिळतो. जनरली फक्त सोन्याच्या 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये बघितलं आणि त्याच्यामधले जे स्टोन असतात जे सीझेडचे वगैरे असे असतात तर त्या स्टोनची तुम्हाला एक्सचेंज व्हॅल्यू मिळत नाही. पण डायमंडच्या वस्तूची तुम्हाला एक्सचेंज व्हॅल्यू मिळते, शिवाय त्याच्यातल्या सोन्याची पण एक्सचेंज व्हॅल्यू मिळते. ओके. दागिन्यांचे प्रमाणपत्र आणि त्याचं महत्व काय आहे? दागिन्यांचं प्रमाणपत्र म्हटलं तर तुम्ही जर 22 कॅरेटच्या दागिन्यांचं प्रमाणपत्र म्हटलं तर ती प्रमाणपत्र नसतं, ते हॉलमार्क असतात. त्याच्यानंतर हल्ली एक HUID नंबर म्हणून पण आलेला आहे. हॉलमार्क म्हणजे एक 5 चिन्हांचा सेट असतो सगळ्या त्याच्यामध्ये, की BISचं जे गव्हर्नमेंट अप्रुव्हल असतं तर त्याचं एक ब्लू आणि रेड कलरचं एक त्याच्यामध्ये चिन्ह असतं. दुसरं त्याची प्युरिटी त्याच्यावरती मेन्शन केलेली असते. तिसरं हॉलमार्क सेंटरमध्ये त्याचं लॅबमध्ये त्यांचं चेकिंग झालेलं आहे त्याचा स्टॅम्प असतो. चौथं ज्वेलरचा स्टॅम्प असतो आणि आता 5वं त्याच्यामध्ये ऍड झालं म्हणजे HUID नंबर. HUID नंबरला असं म्हणू शकतो की त्या प्रत्येक ज्वेलरीचा एक युनिक कोड नंबर असतो, जो जिथे त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग होतं त्याच वेळेस ते तिथे तो कोड तिथे नंबर टाकला जातो. आयडेंटिफिकेशन नंबर. येस. तर तो त्याच्यामध्ये आयडेंटिफिकेशन नंबर असतो तो तिथे. म्हणजे ह्याचा फायदा काय आहे तर तुम्ही जर बिल घेतलेले तर त्या पोर्टलमध्ये मॅन्युफॅक्चरिंग पासून HUID नंबर आहे तर तो तिथून पुढच्या होलसेलरकडे, रिटेलरकडे, कस्टमरकडे म्हणजे एंड टू एंड पर्यंत तो नंबर प्रत्येक वेळेस त्या पोर्टलमध्ये त्याचं नाव झालेलं असतं. आणि इन केस अनफॉर्च्युनेटली तुमची ज्वेलरी जर कुठे चोरी गेली, गहाळ झाली, अशा काही गोष्टी जर झाल्या तर तुम्हाला त्या HUID नंबर प्रमाणे तुम्हाला ती कुठे आहे ते मिळू शकते. समजा चोरी झाली आणि कुणीतरी ते विकायला दुसऱ्या ज्वेलरकडे गेलं तर त्या HUID नंबरवरनं कळतं की कोड आहे ह्याचा कस्टमरवर. तर त्याच्यामुळे ह्याचा सोल ओनर कोण आहे. येस. पण जर तुम्ही डायमंडची ज्वेलरी घ्यायचं म्हणाला तर डायमंडचं सर्टिफिकेट असतं. म्हणजे किंबहुना डायमंड खरेदी करताना तुम्हाला 6 C बघावे लागतात. एक तर तो किती कॅरेटमध्ये आहे, कॅरेट आहे, कलर आहे, क्लॅरिटी आहे आणि त्याच्यानंतर त्याचं सर्टिफिकेट पण येतं. त्याच्यानंतर त्याचं कॉस्टिंग पण येतं. अशा काही गोष्टींची त्याच्यामध्ये लक्ष घालावं लागतं आणि ते सर्टिफिकेट देणाऱ्या लॅब पण आपल्या वेल नोन लॅब असतात. तर ते तुम्हाला डायमंड खरेदी करताना त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला घेणं गरजेचं असतं. बरोबर. आता मॅम तुम्ही बोलताना म्हणालात की ज्वेलरी ऍज अ इन्व्हेस्टमेंट चुकीची आहे. म्हणजे चुकीची नाही म्हणता येणार, पण ते ऍज अ इन्व्हेस्टमेंट दागिने चुकीचे. येस. बरोबर. तर आजकाल एक नवीन ट्रेंड आलाय की जे यंगस्टर्स आहेत ते खूप सोनं वगैरे घालतात, राईट? आणि इंडियन फॅमिलीज मध्ये सुद्धा भारतातल्या प्रत्येक घराघरात ज्वेलरी म्हणलं, प्रत्येक गृहिणी म्हणा
ज्वेलरी म्हणलं की पहिल्यांदा डोक्यात येतं की नाही इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट. बरोबर. त्यांना तुम्ही काय सांगाल? तुम्ही जर गृहिणींचा विषय केला ना, तर तुम्हाला असं सांगते की प्रत्येक अगदी म्हणजे झोपडीत राहणारी जरी बाई असली ना, तरी तिची हौस असते की तिला एक छोटासा मणिका असे ना सोन्याचा, तो तिचा आवश्यक आहे इतकं तिचं दागिन्याची हौस असते ती. मग मोठ्या वाढत जाईल तसं तर प्रत्येकाची हौस असतेच, कारण की स्त्रीच्या सौंदर्याचा दागिना हा एक अविभाज्य भाग आहे, ज्याच्याने स्त्रीचं सौंदर्य खुलून जातं. Ornament. आज पुराण कालापासून जेव्हा आपण बघतो तर दागिन्याला तेवढंच महत्व आहे. महत्व आहे. आणि सोन्याला तर आपल्याकडे अध्यात्मामध्ये पण महत्व आहे. सोन्याला जसं अध्यात्मामध्ये महत्व आहे तसंच आता सोन्याला इन्व्हेस्टमेंट पण म्हणतो. तर प्रत्येकाचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा तयार झालेला आहे जसा जसा काळ पुढे गेलेला आहे. तुम्ही यंगस्टर्सचं जर म्हणाला तर यंगस्टर्सला सुद्धा काय आहे की आता सुरुवातीला कसं होतं की एकाच कॅरेटची ज्वेलरी मिळायची, पण आता वेगवेगळ्या कॅरेटची ज्वेलरी मिळते. त्याच्यामधनं आता दिसायला आकाराने मोठी पण वजनाने कमी अशी हॉलो म्हणून ज्वेलरी असते की जी मोठे मोठे चेन, मोठे मोठे ब्रेसलेट्स, तुम्ही कडे असे तुम्ही हातात बघतात जेंट्स, कारण पुरुषांच्या पण भरपूर ज्वेलरीज म्हणजे माझ्या एका रीलमध्ये पण तुम्ही की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मोठ्या मोठ्या सोन्याच्या ज्वेलरीज आहेत की महाराज बरोबर. सगळ्यांना स्वतःच कड द्यायचे, हो. असं गळ्यातला कंठा द्यायचे. तर बक्षीस म्हणून. येस येस. तर पुरुषांच्या पण भरपूर ज्वेलरी आहेत, पण आता असं झालेलं आहे की त्याच्यामध्ये हॉलो ज्वेलरी की ती आतून पोकळ असते पण ती दिसायला आणि वजनाने मोठी असते आणि त्याच्यामुळे त्यांना ती खरेदी करणं सोपं झालं. त्याच्यातनं पुन्हा 22 कॅरेट 18 कॅरेट हे जे कॅरेटचे प्रकार असतात त्याच्याने ते 18 कॅरेट हे त्यांना थोडंसं अजून रेटमध्ये कमी पडतं आणि मग मुलांची त्याच्यावरती फॅशन म्हणून सुद्धा आहे, काही ठिकाणी मोठेपणा दाखवण्यासाठी पण आहे, काही ठिकाणी आवड. बरोबर. आता अजून एक इंडियन हिस्ट्री जर बघितली तर सोन्याचा चांदीचा एक अतूट नातं या इतिहासासोबत जोडलं गेलं. अगदीच अगदीच. म्हणजे साधं आपल्या घरात एखादं लहान बाळ असेल हो. तर त्या लहान बाळाला चांदीचे वाळे वाळे दिले जातात. हो परत पूजा वगैरे असेल हो तर मग लक्ष्मीची सरस्वतीचं एक चांदीचा कॉइन दिला जातो. खरंय खरंय. आणि आपलं मगाशी थोडं डिस्कशन चाललेलं हो त्याच्यात हो मला समजलं की तुम्ही म्हणजे जे आपण सोनं किंवा चांदी त्याच्या मागचं रहस्य काय म्हणता येईल की शास्त्रीय कारण शास्त्रीय. म्हणतात, पण त्याच्यावरती बोल. ते तुम्ही जर बघितलं ना तर पहिल्यापासून बघितलं की सोन्याला एक आध्यात्मिक महत्व आहे पूजेमध्ये, आणि चांदीला आहे की चांदीचे कॉईन आहेत, सोन्याचे कॉईन आहेत, तर सोन्याची सगळी लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते. हो. ठीक आहे. आणि चांदीचे कॉईन्स वगैरे असतात तर ती पण लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते. हा तर आध्यात्मिक महत्व झाला. त्याच्यामध्ये अजून त्या आध्यात्मिक महत्वाला तुम्ही शास्त्रीय जर म्हणाला तर मग सोन्याला जर लक्ष्मी म्हणून बघितलं जातंय तर ते पायाला लावलं जात नाही काय. हा. आणि शास्त्रीय दृष्टिकोनातनं जर ह्या गोष्टी बघायला गेला तर सोन्याचा रासायनिक गुणधर्म जो आहे तो ऊर्जा निर्माण करणे आहे. हीट निर्माण करणे. हीट म्हणजे उष्णता वगैरे. सो जे लहान, आता आपल्याकडे संस्कृती की लहान बाळाचा जन्म झाला की त्याला ते सोन्याचं वळं उगाळून किंवा ते सोन्याचं वगळ पाण्यामध्ये टाकून उकळून ते पाणी पाजतात, सुवर्णप्राश दिलं जातं. त्याचं कारण आहे की लहान बाळ असतं त्याला स्वतःची एनर्जी एक नसते, ती ऊर्जा त्याला देतात. मग ते त्याचं महत्व आहे. पूजेमध्ये पण सोनं वापरलं जातं आणि ती ऊर्जा असल्यामुळे शरीराला जिथे ऊर्जेची गरज आहे, जसं कमरेच्या वरच्या भागामध्ये सोनं वापरलं जातं, कमरेच्या खालच्या भागामध्ये चांदी वापरली जाते. सो ऊर्जा ही वरच्या शरीराला आवश्यक असते, त्याच्यामुळे सोनं वरच्या शरीराला, आणि चांदीचा गुणधर्म जो आहे तो थंडावा देणे आहे. म्हणून कमरेच्या खाली, कारण कमरेच्या खाली आपले पाय आणि ही जी अवयव आहेत ह्याला जास्ती ऊर्जेची, जास्त थंडावाची, कारण मेहनत त्यांची असते, शरीराचा भार उचलणे, चालणे, ह्या सगळ्या गोष्टीने. आणि हा तर त्याचा रासायनिक झाला. मग लहान बाळाला जन्मतःच जन्मल्यानंतर मोठे मोठे ते शिंदेशाही वाळे असे पायामध्ये घालतात. त्याचं कारण असतं की तो जड पायाला असला की ते पाऊल एकदम व्यवस्थित त्यांचं पडतं. ओके. हा, हे असतं त्याच्यामध्ये. आणि सोनं देण्याचं कारण की त्यांना ऊर्जा द्यायचं असतं. तर असे बरेच, म्हणजे खूप मोठा विषय आहे हा, पण सोन्याला जेवढं आध्यात्मिक महत्व आहे तेवढं सोन्याला तुमचं सायन्शियल आणि वैज्ञानिक पण खूप रिझन्स आहेत त्याच्यामध्ये. या गोष्टीसाठी आपण नक्कीच एक नवीन एपिसोड घेऊन येऊयात. तर दागिन्यामध्ये इन्व्हेस्ट करणं, दागिने घेणे आणि दागिन्यांची देखभाल करणं, हो, दोन्ही एक वेगळे वेगळे विषय आहेत. तर दागिन्यांच्या देखभालीसाठी कोणते खास
उपाय सांगा. दागिन्यांच्या देखभालीसाठी जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही जर सोन्याचे दागिने घेत असाल तर इटसेल्फ महाग असतात, कॉस्टली असतात आणि मग त्याच्यामध्ये काही ह्याच्यामध्ये डायमंड्स असतात, काही याच्यामध्ये वेगवेगळे पाचू म्हणा, रुबी म्हणा असे काही स्टोन्स असतात. शिवाय सोनंही हे महाग असतं. तर ह्यांची काळजी घेण्याकरता प्रत्येकाचं एक वेगवेगळं आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याकडे सोनार जर सगळे सर्व्हिस देतात त्यांच्याकडनं तुम्ही ही सर्व्हिस घेऊ शकता. पण जर तुम्ही घरात नसेल तर तुम्ही दागिने वापरण्याच्या बाबतीमध्ये एक अगदी सगळ्यात बेसिक रूल आहे, पण तो फार महत्वाचा आहे, की कोणत्याही फंक्शनसाठी तुम्ही जर ज्वेलरी घालत आहात, तर तुमचे सगळ्यात शेवटी म्हणजे मेकअप झाला, कपडे वापरणं घालणं सगळं झालं, की सगळ्यात लास्ट ॲक्ट तुमची दागिने घालणं असायला हवी. बिकॉज सोन्याच्या किंवा डायमंडच्या ह्या दागिन्यांवरती तुम्ही जे क्रीम, परफ्यूम, मेकअप ह्या सगळ्या गोष्टी बरोबर. करतात, तर त्याचा परिणाम होऊन ते सोनं किंवा ते स्टोन खराब होण्याची केमिकल शक्यता रिॲक्शन होऊ असते. येस. शकतं. पण तुमचं फंक्शन आटोपल्यानंतर सगळ्यात पहिली ऍक्ट तुमचे दागिने काढून ठेवणे. बिकॉज तुमच्या कपड्यांमध्ये अडकून, केसांमध्ये अडकून, कशात तरी ते तुमचे दागिने तुटू शकतात. बरोबर. सो सगळ्यात शेवटच्या कार्यक्रमाला जाताना तुमची शेवटची ऍक्ट ही तुमचे दागिने घालणे, कार्यक्रमानंतर पहिली ऍक्ट तुमचे दागिने काढून ठेवणे. ही प्रामुख्याने ही काळजी आहे. मग तुमची कुंदनची ज्वेलरी असेल तर कुंदनच्या ज्वेलरीला जनरली एक समज आहे की कुंदनची ज्वेलरी ही कापसामध्ये ठेवावी, पण तसं नाहीये. कुंदनची ज्वेलरी ठेवायला तुम्ही जे आपले आजोबा वगैरे असे मलमलचं धोतर वापरायचे पांढऱ्या कपड्याचं, तर त्याच्यामध्ये ती ठेवायला हवी. कारण की त्याच्यामध्ये कॉटनमध्ये त्या एक सॉफ्टनेस असतो आणि तो त्या सोन्यावरती किंवा त्याच्या स्टोनवरती परिणाम करणारा नसतो. तुम्ही जर वेल्वेटच्या बॉक्समध्ये किंवा कापसामध्ये ठेवला तर वेल्वेटच्या बॉक्समध्ये वेल्वेट चिटकवायला त्या बॉक्सला केमिकल्स वापरलेले असतात आणि त्या केमिकलची त्या कुंदनवरती आणि त्याच्यावरती रिॲक्शन होऊ शकते. रिॲक्शन होऊ शकतं. तसंच कापसामध्ये जर ठेवलं तर कापसामध्ये काय आहे की मॉइश्चर लवकर पकडतं कापूस, त्याच्यामुळे त्याचाही इम्पॅक्ट त्या कुंदनच्या ज्वेलरीवरती पडतो. म्हणून ते मलमलचं कॉटनचं जे कपडा असतो त्याच्यामध्ये त्याला बांधून मग तुम्ही प्लास्टिकमध्ये ठेवा किंवा मग आपल्या पुस्तकांना कव्हर घालायचे जे खाकी कागद असतात त्याच्यामध्येही तुम्ही ठेवू शकता. त्याच्यामध्ये डायमंडच्या ज्वेलरीचं पण आहे. ज्वेलरी त्यांची स्टिफ असेल किंवा असेल तर ते डायमंडच्या ज्वेलरीला सुद्धा अधूनमधून तुम्ही घाण अडकू नये म्हणून छोटे साबणाच्या पानामध्ये वगैरे तुम्ही आपल्या लहान मुलांचा जो टूथब्रश असतो त्याच्याने घासून वगैरे तुम्ही हे करू शकता. पण वर्षातनं एकदा तरी ज्वेलर्सकडे जाऊन तुम्ही त्याची स्वच्छता करणं गरजेचं असते. कारण की त्याच्यासाठी जे काही उपयुक्त असे केमिकल्स किंवा काही गोष्टी असतात, मशीन्स असतात ते ज्वेलर्सकडे असतात. बरोबर. मॅम आता जसं तुम्ही सांगितलं की तुम्हाला खूप दांडगा अनुभव आहे हो. या फील्डमध्ये. हम्म. तर जेव्हा तुम्ही या फील्डमध्ये आलात हम्म. तेव्हा तुम्ही अनुभवलं असेल की तेव्हा सोनं, चांदी ह्या हो. गोष्टीचं खूप फॅड होतं हो. आणि आता ज्वेलरी म्हणलं की पर्ल्स आले, रुबीज आले, हो. वेगवेगळे डायमंड्स आले. हो. तर त्या इव्हॉल्युशनला कसं डिफाईन करा? इव्हॉल्युशन हा वेगळा भाग आहे, पण ह्याचा फॅड एक वेगळा भाग आहे. की सुरुवातीला फक्त लोकांना सोनंच वाटायचं माहिती होतं आणि सोन्यालाच तेवढी व्हॅल्यू होती. पण कालांतराने सोन्याबरोबर चांदी पण तेवढीच डेव्हलप झाली आणि मग हिरे वगैरे जसे खाणीतनं सापडायला लागले. या सगळ्या गोष्टींमध्ये काय झालं की लोकांना त्याची व्हॅल्यू समजायला लागली. आणि मुळात ह्या गोष्टीला मी उत्तर द्यायचं म्हणलं तर एकच आहे की मी मघाशी म्हणाल्याप्रमाणे सेलिब्रेशन हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग झालेला आहे. कोरोनाच्या नंतर तर लोकांना प्रामुख्याने ही गोष्ट फार जाणवलेली आहे आणि त्याच्यामुळे लोक अगदी म्हणजे आता तुमच्यासारखी जनरेशन म्हणलं तर फ्रेंडशिप डे, फादर्स डे, मदर्स डे, डॉटर्स डे, सन्स डे हे सगळे डे सेलिब्रेट करतात आणि त्या डेच्या सेलिब्रेशनचा दागिना हा एक भाग झालेला आहे आणि त्याच्यामुळे मग ही खरेदी वाढलेली आहे आणि मग त्याच्यामध्ये स्टोन्स पण येतात, त्याच्यामध्ये सिल्व्हर पण येते, त्याच्यामध्ये चांदी पण येते. कॅरेट वाईज सोनं 18 कॅरेट, 14 कॅरेट, 10 कॅरेटनी स्वस्त पण मिळतं. सो लोकांचं त्याच्याकडे आकर्षण वाढायला लागलेलं आहे आणि मग त्याच्यामुळे ते इव्हॅल्युएशन जर तुम्ही म्हणालात तर त्याचं त्याप्रमाणे वाढलेलंही आहे. बरोबर. आता तुम्ही जसं म्हणालात की आत्ताच्या काळात फ्रेंडशिप डे आले, खूपशे फादर्स डे, मदर्स डे, हो. तेव्हा फॅमिली मेंबर्सला गिफ्ट म्हणून हो. किंवा मित्रमैत्रिणींना गिफ्ट म्हणून आता ज्वेलरी दिली जाते. अगदी बरोबर. पण प्राचीन काळापासून चालत आलेली भारतीय संस्कृतीमध्ये खूपशे ती वेळ कोणती किंवा तो दिवस कोणता, तो मुहूर्त कोणता ज्यावेळेस आपण सोन्यामध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे किंवा सोन्याची, चांदीची खरेदी केली पाहिजे? ह्याला दोन बाजू आहेत. एक आजकालचं जर समजा तो यंग जनरेशनच्या बाजूने जर म्हटलं तर त्यांच्याकडे खिशात पैसा आला की ते घेतात. हो. पण जर आपल्या आजी आजोबांच्या पासूनचं जर पूर्वीच्या लोकांच्या पासूनचं ज्या दृष्टिकोनाने जर बघितलं तर मुहूर्ताला म्हणजे माझ्या ओळखींमध्ये
अशा काही फॅमिलीज आहेत की वर्षभरामधनं येणारे सगळे 4-5 गुरुपुष्यामृत जे असतात, त्या प्रत्येक गुरुपुष्यामृतला सोनं खरेदी करतात. गुढीपाडव्याला सोनं, म्हणजे प्रत्येक सोनं खरेदी करायचा जो मुहूर्त असतो, त्या प्रत्येकाला जमेल तेवढं, जमेल तितकं, पण ते सोनं खरेदी करतातच. कारण जसं गुरुपुष्यामृताच्या बाबतीत म्हटले, की गुरुपुष्यामृताला तुम्ही गुंजभर तरी सोनं घ्यावं, ज्याच्याने तुमच्याकडे ते वाढत जातं तुमच्याकडचं. तर लक्ष्मी पूजन म्हणा, धनत्रयोदशी म्हणा, ह्या गोष्टीला पण घेण्यामागे शास्त्रीय किंवा आध्यात्मिक कारणं काही वेगळी आहेत. सो पूर्वीचे आपले आजी-आजोबा वगैरे ह्यांची जनरेशन बघितलं तर ते लोकं त्याच्याप्रमाणे बघतात आणि आजकालच्या यंग जनरेशनकडे जर बघितलं आपण, तर यंग जनरेशनचं सेलिब्रेशनच्या दृष्टीने किंवा खिशात पैसा आला की घेऊन टाका अशा पद्धतीने बघण्याचा बरोबर. दृष्टिकोन आहे. आता पूर्वी जी काही ज्वेलरी वगैरे असायची हां. ती सगळी हँडक्राफ्टेड असायची, हो, हो. बरोबर. हं. आता नवीन नवीन टेक्नॉलॉजीज डेव्हलप झाल्या, नवीन नवीन Yes. मशीन्स डेव्हलप झाल्या. हो, ते सोनं मोल्ड करायची मशीन, ते हो. मेल्ट करायची मशीन, हो. त्याला एक नवीन आकार, आर्किटेक्चर डेव्हलप करायची मशीन, डिझाईन डेव्हलप करायची मशीन. हं. तर मग त्यामध्ये काय फरक वाटतो? पूर्वीच्या काळी तर हाताने तयार करत होते. तेव्हा तर प्युरिटी वगैरे असं काहीच नव्हतं. एकाच प्युरिटीचे सोनं असायचं. पण आता जेव्हा 24 कॅरेटच्या नंतर 22 कॅरेट, 18 कॅरेट वगैरे असे निघाले, तेव्हा 24 कॅरेट वरून 22 कॅरेट वरती येण्याचं कारण काय, की 24 कॅरेट हे सोनं प्रचंड नाजूक असतं. कच्चं असल्यामुळे, त्याच्यामध्ये प्युअर असल्यामुळे त्याच्यामध्ये ते पटकन मोल्ड होतं, पटकन घासलं जातं आणि झिजतं. त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये काही वेगळे धातू तयार करून, म्हणजे चांदीचं प्रत्येकाची प्युरिटीचं हे आहे, ते करून त्याच्यामध्ये 22 कॅरेट केलेलं आहे, की ते थोडं घट्ट, म्हणजे रोज वापराच्या वस्तू जर असल्या तर त्या 22 कॅरेटच्या. हळू-हळू प्युरिटी जशामध्ये जे चेंजेस होत गेले त्याच्याचप्रमाणे दागिने बनवण्यामध्ये 2 चेंजेस झाले. सुरुवातीला हँडमेड जसे होते ते हँडमेड अजूनही आहे आणि त्याच्याच बरोबर मशीन मेड ज्वेलरी पण आता तयार झाली. मग आता असा ट्रेंड आहे की जर तुम्हाला रोज वापरायची ज्वेलरी घ्यायची असेल, अंगठी आहे, चेन आहे, तर ती तुम्ही मशीन मेड घ्या. पण तुम्ही लग्नासाठी घेताय, तर अजूनही काही कलकत्ती ज्वेलरी आहे, टेम्पल ज्वेलरी आहे, ह्या सगळ्या हँडमेड ज्वेलरी आहेत. म्हणजे बंगालमध्ये अजूनही ही कला इतक्या चांगल्या पद्धतीने जिवंत आहे. तसंच आपल्या इकडे कोल्हापूर, निपाणी साईडला सुद्धा टेम्पल ज्वेलरीने ही कला इतकी चांगल्या प्रकारे जिवंत आहे, की पिढ्यानपिढ्या ती कला जपणारे ते कारागीर आहेत आणि ते हाताने दागिने करतातही अजून. म्हणजे मी स्वतः डोळ्यांनी पाहिले, की त्यांची त्याच्यामागे प्रचंड मेहनत असते. पण हे टिकून राहिले कारण की अजूनही ते घेणारा ग्राहक वर्ग त्यांना मिळतो आहे. म्हणजे स्पेशल ओकेजनसाठी तुम्ही हँडक्राफ्टेड ज्वेलरी घ्या. हँडक्राफ्टेड, येस. आणि जर तुम्हाला डेली लाईफ मध्ये ज्वेलरी घालायची असेल तर तुम्ही मशीनने वगैरे जे येस. कारण मॉडर्नाइज्ड ज्वेलरी जी आहे. आता मी ट्रेडिंगमध्ये सांगते, मशीन मेड आणि हँडमेड ज्वेलरीमध्ये बेसिक फरक काय आहे, जे ग्राहकांना पण माहिती असणं गरजेचं आहे, की तुम्ही जर मशीन रोज वापरणं गरजेचं आहे, वापरायचे तर तुम्ही मशीन मेड घेणं गरजेचं काय, कारण त्याच्यामध्ये वजनाची ऍडजस्टमेंट होऊ शकते. कास्टिंग ज्वेलरी म्हणतो तर ती अखंड ज्वेलरी की ज्याला कुठे मध्ये दाग नसतो, सो ती तुम्ही रोज वापरू शकता. त्याच्यामध्ये साईजनुसार तुम्हाला ती वेगळं मिळू शकते. पण जर तुम्ही फंक्शनला घेत असाल तर तुम्ही कलकत्ती ज्वेलरी, टेम्पल ज्वेलरी जी हाताने तयार केली असते, कारण ती वजनानेही जास्त असते आणि आपण रेग्युलर युजला हेवी वेटच्या ज्वेलरी वापरत नाही, आपण फंक्शनलीच ह्या वापरतो. सो म्हणून सांगितलं की हँडमेड ज्वेलरी ज्या असतात त्या वजनाने जास्त असतात आणि त्या फंक्शनली वापरण्यासाठी घ्यायला लागतात. आणि डेली यूजच्या असेल तर तुम्ही मशीन मेड ज्वेलरी तुम्ही नक्की घेऊ शकता. तर दागिन्यांच्या डिझाईन मध्ये भारतीय परंपरा आणि संस्कृतीचे काय महत्व आहे? भारतीय संस्कृती म्हणजे भरपूरच आहे. कारण की मुळात पूर्वीपासून आपल्या भारताला सोन्याचं लंका म्हणली म्हणजे सोन्याचं काय म्हणतात ना तसे, की भरपूर सोनं आपल्याकडेच असायचं सगळं त्याच्या. आणि त्याच्यानंतर मग अमेरिका आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये ते इंट्रोड्यूस झालं. पण पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीला सोन्याच्या खणी ह्या भारतामध्येच आपल्या सुरू झालेल्या. सो ट्रेडिंग तो इथेच झाला. पण भारतामध्ये जितकं आध्यात्मिक मानसिकता लोकांची आहे तितकी इतर ठिकाणी नाहीये. आणि आपल्याकडे सोन्याला आध्यात्मिक पण महत्व आहे. त्याच्यामुळे आपल्या सणांचा, धर्माचा आणि सोन्याचा हा सगळ्याचा एकत्र रिलेशन हे अजूनही आहे. तर आता तुमच्या या कारकिर्दीत कोणते कोणते मोठ्या बदल किंवा मोठ्या आव्हानांना तुम्हाला सामोरं जायला लागलं? आव्हानं म्हणलं तर अगदी सगळ्यात पहिल्यांदा मी जेव्हा नवीन होते इंडस्ट्रीमध्ये, तर त्यावेळेस मला स्वतःला सोन्याबद्दल काही माहित नव्हतं. पण मी अनुभवाने शिकले. पण कन्सल्टिंगच्या मध्ये सुरुवात केली तर क्लायंटच्या रिक्वायरमेंट समजणे आणि माझं जास्ती काम जे झालेलं आहे ते फॅमिली ज्वेलर्सच्या बरोबर. त्याच्यामध्ये 2-3 जनरेशन्स एकत्र काम करतात. मग वडील, आजोबा ही जनरेशन जी आहे त्यांना त्यांच्या जुनाट पद्धतीने जे केलेला बिझनेस आहे तोच करण्याजोगा वाटतो. पण नवीन जनरेशन जेव्हा तिथे येते
तर त्या नवीन जनरेशनला आत्ता सध्या करंटमधली जी टेक्नॉलॉजी आहे तो वापरून तो बिझनेस करण्यात इंटरेस्ट जास्ती असतो. तर सगळ्यात पहिल्यांदा माझ्यासमोरचं आव्हान असतं की ह्या दोघांची विचारसरणी एका पातळीवरती आणणे आणि मग त्यांचा बिझनेस पुढे करणे. हे सगळ्यात मोठं आव्हान असतं. जनरली ह्या बाबतीमध्ये बघितले की कन्सल्टिंगमध्ये लोकं शिरत नाहीत. याचं कारण असं असतं की ट्रॅव्हलिंग खूप असतं. हं. बुद्धीची मेहनत खूप असते आणि मुळातच या व्यवसायामध्ये आव्हानं खरंच रिस्क टेकिंग जे फॅक्टर म्हणतो ना, ते खूप असतात. त्याच्यामुळेच प्रत्येकाला तिथे येण्याच्या आधी 10 वेळेस विचार करायचा करत असतात ते. आता दागिन्यांच्या बाजारात नवीन तंत्रज्ञानाचा नवीन टेक्नॉलॉजीचा हं. प्रभाव कसा आहे? भरपूर चांगला आहे. म्हणजे दागिनेला तुमच्या आकर्षक बनवण्यासाठी अनेक टेक्नॉलॉजी तुम्हाला आता निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे तुमचा दागिना 3D बनवणं, तुमच्या दागिन्यावरती रोडियम प्लेटिंग करणं. म्हणजे मी जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये आले, तर कास्टिंग ज्वेलरीच्या ह्याच्यामध्ये मी होते आणि तेव्हा जी तयारी करायची मशीन, की एक तो कास्टिंग ज्वेलरी केल्यानंतर त्याचं म्हणजे ती एक पूर्ण मोठी प्रोसेस आहे. तर त्या प्रोसेसमध्ये तो दागिना जेव्हा पहिल्यांदा तयार होतो, तर त्यावेळेस तो दागिना पितळीचाच वाटतो, सोन्याचा वाटतच नाही. हां. वेगवेगळ्या प्रोसेसमधनं तो जातो. त्या सगळ्या मॅन्युअल प्रोसेस होत्या. पण आता टेक्नॉलॉजी इतकी पुढे झालेली आहे, की तुम्ही ऑटोमॅटिकली तो सेटिंग वगैरे सगळ्या सहितच तो दागिना मशीनमधनं बाहेर पडतो आहे. म्हणजे मॅन्युअल लोकांचं काम जे होतं ते खूप कमी होऊन आता सगळं तंत्रज्ञानावरती आलेलं आहे. त्याच्याच बरोबर जर समजा बिझनेस मॅनेजच्या दृष्टीने बघितलं तर सॉफ्टवेअर्स खूप चांगले निघालेले आहेत. ज्या सॉफ्टवेअर्समध्ये तुमच्या दुकानाच्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे मॅनेज करू शकता. अगदी म्हणजे कस्टमरचे वाढदिवस वगैरे सुद्धा जे आहे त्याचेही तुम्हाला त्याच्यामध्ये पॉपअप्स येतात आणि तुम्ही कस्टमरला ते करू शकता. सो इतकं तिथे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी तयार झालेली आहे. तर मॅम आता जसं आपण म्हणतो की सोनं, चांदी, हं. प्लॅटिनम हो. ह्या धातूंना खूप जास्त इम्पॉर्टन्स भेटत आलाय. बरोबर आहे. हं. पण बाकीचे सुद्धा एलिमेंट्स आहेत, बाकीचे सुद्धा धातू आहेत, जसं लोखंड झालं, हो, आयर्न हो, झालं. हो. तर मग ह्याची का ज्वेलरी बनू शकत नाही आणि ह्याला काय एवढा इम्पॉर्टन्स नाहीये? खूप चांगला प्रश्न आहे. खरं पाहायला गेलं तर ते लोखंड म्हणा, ॲल्युमिनियम म्हणा ह्या गोष्टी आपल्याला इझिली अवेलेबल होऊ शकतात. पण सोनं, चांदी, प्लॅटिनम ह्या ज्या धातू आहेत, हे मिळणंच दुर्मिळ आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी जेवढ्या सोन्याच्या तेवढ्या सुद्धा आता नाहीयेत. ठीक आहे. आणि ते मिळणं दुर्मिळ झाल्यामुळे त्याची कॉस्ट वाढते. पुन्हा ते मिळाल्यानंतर त्याच्यावरची प्रोसेस करून, त्याचे दागिने करून ते कस्टमरपर्यंत पोहोचेपर्यंत त्याची ही जी प्रोसेस आहे, ही सुद्धा प्रोसेस खूप महागडी आहे. बरं. ठीक आहे. म्हणजे आता मला इथे उल्लेख करायला आवडेल, की पूर्वीच्या काळी इटलीमध्ये ब्रास ज्वेलरी ही अतिशय महागडी आणि फेमस होती. हं. कारण की तोपर्यंत तिथे सोन्या-चांदीची कशाची ओळखच झालेली नव्हती. पण जेव्हा त्यांना सोनं माहिती झालं, सोन्यावरती इटलीच्या म्हणजे त्या ब्रासच्या सारखंच रोज गोल्डचं पॉलिश पण केलं जातं. तर मग तिथल्या काही उच्च वर्णीय म्हणजे उच्च वर्णीय म्हणण्यापेक्षा ज्यांच्याकडे जास्ती क्रीम पीपल्स असतात ना, त्या लोकांनी ती सोन्याची ज्वेलरी अफोर्ड करायला सुरुवात केली आणि त्याच्यावरती ते रोज गोल्डची पॉलिश आणि मग अशा प्रकारे तिकडे सुद्धा सोनं हे झालं. पण ओव्हरऑल मिळणं आणि त्याच्यानंतर त्याची जी प्रोसेस या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या खूप महागड असतात आणि म्हणूनच त्या 2 धातूंना तेवढं महत्त्व आहे. प्लॅटिनमचं सुद्धा तेच आहे, की प्लॅटिनम सुद्धा मिळणं खूप दुर्मिळ आहे. हल्ली प्लॅटिनमचं ट्रेंड खूप आलेली आहे, कारण की यंग जनरेशनला सोन्यापेक्षा प्लॅटिनमच जास्ती आवडतंय. म्हणजे त्याचं एक्सपेंडिचर कॉस्ट वगैरे खूप जास्त आहे. गोल्ड, सिल्व्हरची, हां. प्लॅटिनमची. हो. त्याच्यामुळे येस. त्याची कॉस्ट आणि त्याची हो, हो. व्हॅल्यू खूप म्हणून ते जास्त धातू मानली जाते. मौल्यवान धातू असे म्हणाले जातात. बरोबर. रेअर आहे, स्कॅर्सिटी आहे. हं. आणि अजून एक मी प्रश्न तुम्हाला विचारेन तो म्हणजे, की जे नवीन उद्योजक आहेत, हं. जे नवीन ज्वेलर्स आहेत, हां. आमच्यासारखे यंगस्टर्स आहेत ज्यांना ज्वेलरी शॉप्स ओपन करायचे, रिटेल स्टोर्स ओपन करायचे. हं. तर त्यांना तुम्ही काय गाईड कराल? ज्वेलरी बिझनेस म्हणजे सहज म्हणून सुरू करण्यासारखा बिझनेस नाहीये. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला मार्केटचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे माझ्या ओळखीतले असे अनेक ज्वेलर्स आहेत, की ज्यांनी सुरुवातीला बिझनेस येतात म्हणजे त्यांचा अगदी परंपरागत बिझनेस असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या मुलांना दुसऱ्या ज्वेलर्सकडे काही वर्ष काम करायला लावलेलं आहे. ओके. कारण की त्याच्यामधल्या ज्या प्रोसेसेस असतात, ज्या कस्टमरशी कारण मुळात तुमच्याकडे सगळं जरी असलं, तरी तुमच्या कस्टमरच्या आवडीचं नसलं तर तो विकणंच
प्रॉब्लेम येतो ना. तर या सगळ्या गोष्टी समजण्याकरता कसं विकायचं असतं, दागिन्याला कुठल्या दागिन्याला काय म्हणतात, कारण इतक्या प्रकारचे दागिने आहेत. जसं जसा काळ पुढे जाईल तसे तसे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने तयार झालेले आहेत. सो बिझनेस करणं हा इतका जेवढं इझिली बोलतोय तेवढं इझिली नाहीये. त्याचे फार वेगवेगळे अस्पेक्ट्स आहेत. मुळात जर करायचंच म्हटलं तर त्याच्या बऱ्याच काही स्ट्रॅटेजीज असतात. त्या स्ट्रॅटेजीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बिझनेस का करायचा आहे? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. पैसा कमवण्यासाठी? का तुम्हाला त्याचं नॉलेज आहे म्हणून? का त्याचा बिझनेस खूप छान चाललाय, मग चला मी पण सोन्याचा टाकतो. हे जे तुम्हाला तो का, व्हाय हा जो आहे तो तुम्हाला सगळ्यांदा पहिल्यांदा अभ्यास बरंच करावा. हायरार्की पण चालत येते. खूप, खूप, खूप असं आपण बघितलंय की जुन्या लोकांच्या प्रमाणे जसं चाललंय तसं आजकाल त्या यंग जनरेशनच्या ह्याच्याप्रमाणे चाललेला नाहीये. हम्म. कारण की ती जी प्रिन्सिपल्स होती त्यांची, ती आजकाल हे मुलं वापरत नाही. बरोबर. मी माझ्या ओळखीचे असेही काही लोक आहेत की त्यांच्याकडे कस्टमर आला काय गेला काय, जसं आता मोठमोठ्या ब्रँड्सच्या नावावरती फक्त नावावरती सेल होतो. हा. ठीक आहे. पण काही ज्वेलर्स असे आहेत की जे लोकल आहेत, ज्यांच्याकडे परंपरागत पिढीगत तुम्ही तो व्यवसाय करताय, तर त्यांच्या चेहऱ्यावरती बिझनेस होतो. जर समजा तो ओनर तिथे बसलेला आहे पेढीवरती, नुसतंच बसलेला आहे, तर त्याच्याकडे बघून लोक आतमध्ये येतात. त्यांनी जसं काय कसं काय असं जरी विचारलं तरी कस्टमरचं समाधान होतं. हा. असे वेगवेगळ्या प्रकारे आहे. पण तुम्हाला सगळ्यात याचा अर्थ एवढाच आहे की कस्टमरशी रिलेशनशिप मेंटेन करणे हे तुमच्या स्वभावात असणं गरजेचं आहे. खरं. तुमचा व्हाय तुम्हाला पाहिजे, मग हाऊ तयार होतो. का मग मग मी कसं करायचंय, कसं पुढे जायचं आहे, माझ्या स्ट्रॅटेजीज काय आहेत, टेक्नॉलॉजी ऍक्सेप्ट करणं इतकं, म्हणजे ह्याच्यामध्ये कसं असतं की थोडंसं यंग जनरेशनला इगोचे प्रश्न असतात. तसेच जुन्या ह्याच्या पण की आपल्यापेक्षा काही वेळेस तुम्हाला जर त्यातलं माहिती, म्हणजे मी जर आहे, मला जर सीएच्या किंवा फायनान्सच्या गोष्टी कळत नाहीये, तर माझ्यापेक्षा हुशार एखादी व्यक्ती सीए आहे, तर मला त्याला अपॉइंट करण्याला काही वाटायला नाही पाहिजे. हम्म. कारण की मला जर ते जमत नाही तर मी ते आउटसोर्स करते, म्हणजे पण काम पुढे जाते. नवीन अपडेट्सला वेलकम केलं येस, तर हेही अस्पेक्ट्स त्यांना समजायला पाहिजे त्याच्यामध्ये. सो अशा बऱ्याच गोष्टी. तर सगळ्यात पहिल्यांदा तर तुमचं स्वॉट अनालिसिस करून तुम्ही ह्या गोष्टी समजायला पाहिजे की मला काय काय ह्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत. अशा काही गोष्टी जर याच्यामध्ये करून आल्यानंतर सगळ्याच लोकांच्या बिझनेसवरती परिणाम झाला, सोन्याच्या मध्ये पण परिणाम झाला. तर ही रिस्क चे जे भाग आहेत ते सुद्धा कसे तुम्ही फेस कराल, ही सगळ्या गोष्टीचं कारण कारण मुळात जुन्या लोकांमध्ये जेवढे पेशन्स आहेत ना, तेवढे नवीन जनरेशनमध्ये पेशन्स नाहीयेत. नाही. आणि त्याच्यामुळे ते बिझनेस करताना त्यांना फार पहिल्यांदा ती स्वतःची तयारी करावी लागेल आणि त्याच्यानंतरच ते बिझनेस करू शकतील. आता मॅम थोडं मेकिंग चार्जेस बद्दल बोलूया. प्लीज. जसं तुम्ही सांगितलं की मोठ्या ब्रँड्सच्या नावावरती सेल होतो. तर मोठ्या ब्रँड एक एक मोठी फ्रँचायझी आहे हो. एका मोठ्या ज्वेलरी शॉपची आणि एक छोटं रिटेल स्टोअर आहे आणि दोन्हीकडे एक कस्टमर जातो. मोठ्या स्टोअर मध्ये जास्त मेकिंग चार्ज लावतात, हो. छोट्या स्टोअर मध्ये थोडा मोजून मापून कस्टमरच्या बरोबर. लेवलनुसार मेकिंग चार्ज असतो. कस्टमर तिकडे भावताळ करत नाही, पण एका सुद्धा दुकानदाराकडे जाऊन भावताळ करतो. बरोबर. तर असे जे प्रेक्षक आता बघतायत आपल्याकडे, त्यांना तुम्ही काय सांगा? मी तर असं म्हणेल, ऍज अ कन्सल्टंट मी जेव्हा ह्या गोष्टीकडे बघते तर मी असं म्हणते की जे ते आपल्या आपल्या ठिकाणी योग्य आहेत. कारण की ब्रँडकडे जर समजा जास्त ह्याच्याने विकलं जाते तर कारण काय, त्यांनी ते इतक्या वर्षापासून ब्रँडमध्ये आहेत. दुसरी गोष्ट त्यांचं ते कल्चर तसं आहे. त्याच्याच बरोबर त्यांची जी कस्टमर सर्व्हिस आहे ती सुद्धा तेवढी स्ट्रॉंग आहे, आउट ऑफ द बॉक्स आहे. अशा कितीतरी फॅक्टर्स आहेत की तिथे गेल्यानंतर त्यांना जो कस्टमरला येणारा अनुभव आहे, कारण कस्टमर तुमच्याकडे प्रॉडक्ट जेव्हा विकत घेतो तर तो विकत घेताना त्याच्यावर तो एक अनुभव घेत असतो आणि तो अनुभव तो कस्टमर तुमच्याकडे परत यावा का नाही याच्यावरती असतं. बऱ्याच ब्रँड्स आता आपल्या महाराष्ट्रामध्ये असे आहेत की ज्यांच्याकडे विकत घेणं हे लिव्हिंग स्टँडर्ड मानलं जातं. का? कारण की त्यांच्याकडे तसं कल्चर असतं. तर हे कल्चर तुमच्या छोट्या दुकानदाराकडे जर समजा त्याचंच मेकिंग तुम्हाला कमी मागत असतील तर आपल्या घरच्या माणसावरती आपला हक्क असतो, अशा पद्धतीने मागितलं जातं. दुसरी गोष्ट, कारागीर सेमच असतो, पण मग तो कल्चरचा जो फरक असतो ना, तो की जर समजा तुम्ही त्या ब्रँडकडे गेला तर त्या स्टाफचं बोलण्याचा जो प्रेझेंटेबल ते असतात, त्यांच्या बोलण्यातला जो कॉन्फिडन्स असतो, त्यांच्या जे नॉलेज जे असतात, त्यांच्यातले जे स्किल्स असतात, कन्व्हिन्स करायची की ते कस्टमर रिकाम्या हाती इथून परत जायला नाहीच पाहिजे, हा त्यांचा गोल असतो. काही ना काहीतरी घेऊन जा. येस.
पण ते तिथनं घेऊन जातात. म्हणजे कस्टमर 10 ग्रामचा घ्यायला आला तर त्याला 5 ग्रामचे विकतील, पण कस्टमरला हातात काहीतरी घेऊन पाठवतील. खिशात त्यांना एकच माहिती असते की यांच्या खिशातले पैसे हे माझे आहेत, ते मला बाहेर काढायचे. आता मगाशी आपलं एका टॉपिक वरती बोलणं चाललेलं ते म्हणजे हो व्हिज्युअल मर्चंडायझिंग. हो 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 तर हो. तो टर्म नक्की काय आहे? व्हिज्युअल मर्चंडायझिंग हा म्हणजे अगदी म्हणजे आता आजकाल तर ह्याचे कोर्सेस पण आहेत आणि बऱ्याच ब्रँड्सकडे त्याची पोस्ट पण नवीन तयार झालेली आहे की Okay. व्हिज्युअल मर्चंडायझिंग म्हणजे काय आहे, की जसा डिस्प्ले. आता एक छोटं उदाहरण मी तुम्हाला विचारेन. तुम्ही डीमार्ट मध्ये खरेदीला जाता आणि तुम्ही एक 1000-1200ची खरेदी करायची असं ठरवता. तुम्ही 1000-1200ची खरेदी करून येता का? नाही. किती वाढते? दुप्पट पैसे. दुप्पट जाते. त्याचं कारण काय आहे? कारण की तिकडे ऑप्शन्स अवेलेबल असतात, डिस्प्लेला गोष्टी जास्त असतात. हा, मुळात तिथे काय असतं की तुम्ही 1000-1200ची केली तर सगळ्यात त्यांची काही डिस्प्लेची मॅनेजमेंट असते की लहान मुलांना आवडणाऱ्या गोष्टींचा डिस्प्ले वेगळा केलेला असतो, खाली आहे. हा. स्त्रियांना आवडणारा वेगळा असतो, स्त्रियांचा सगळ्यात फॅक्टर असतो ऑफर्स. मग ऑफर्स मध्ये पण त्यांच्याकडे एक काउंटर असतो की ह्या ह्या गोष्टींवरती ऑफर्स आहेत. तर मग बायकांना लगेच ऑफर्स म्हणजे 1000 रुपयाच्या वस्तूमध्ये 2000चं मिळते, घ्या 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 घ्या. आणि मग तुमचं बजेट खर्च वाढतं. सो ही सगळी डिस्प्लेची जादू असते. आता हेच टेक्निक ज्वेलरीमध्ये पण वापरतात, कपड्यांच्या ह्याच्यामध्ये वापरतात. नवरात्राचे 9 दिवस वेगवेगळ्या रंगांच्या साड्या कपड्यांच्या दुकानामध्ये असतात. 26 जानेवारी आली, 15 आता बघा 15 ऑगस्ट आलेला आहे, तर 15 ऑगस्टच्या वेळेस सगळ्या दुकानांमध्ये झेंड्यांच्या रंगाचे कपडे वगैरे असे तसे पांढरे कुर्ते ह्या सगळ्या गोष्टी येतात. सो दिस इज ऑल, यालाच व्हिज्युअल मर्चंडायझिंग म्हणतात. सीझन नुसार एक्झॅक्टली. गोष्टी. व्हिज्युअल म्हणजे काय, तुमच्या डोळ्याला तुम्हाला जे दिसतं आहे ते, आणि ते आकर्षक जितकं मांडलं जाईल तितकी तुम्हाला घ्यायची इच्छा होईल. कारण की आजकालचा रूल आहे, जो दिखता है वो बिकता है. बरोबर. मग ते जितक्या आकर्षक पद्धतीने मांडलं आहे तितक्या आकर्षक पद्धतीने कस्टमरला घ्यायची इच्छा होते, आणि म्हणून हे व्हिज्युअल मर्चंडायझिंग आजकाल खूप महत्वाचं झालेलं आहे. आता मॅम, एका ज्वेलरी शॉप मध्ये गेल्यानंतर हा, वेगवेगळे खूपशे डिझाईन्स त्या ज्वेलरी शॉप मध्ये डिस्प्ले केलेले असतात. बरोबर आहे. काही ज्वेलरीवरती कमी डिझाईन असते, काही ज्वेलरी इज फुल ऑफ डिझाईन्स. तर तो डिझाईन आखताना किंवा ती डिझाईन तयार करताना डिझायनरच्या डोक्यात किंवा एका ज्वेलरच्या डोक्यात माइंडसेट कसं असतं? पहिल्यांदा त्याच्या डोक्यात ते डिझाईन तयार होतं. तो स्वतः, जसा एक चित्रकार स्वतःचं चित्र करताना तो कुठले तरी दृश्य डोळ्यांनी बघतो, ते त्याच्या डोळ्यामध्ये बसतं आणि मग तो ते पेंट करतो. तसंच हे दागिना तयार करताना त्या कारागिराच्या डोक्यामध्ये ते डिझाईन तयार होतं आणि ते डिझाईन मग तो त्याचा दागिना करतो. पण सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी तयार करताना काळजी ही घेतली पाहिजे की हे चाललेल्या ट्रेंडनुसार आहे का, कस्टमरला आवडेल का वगैरे, हे त्याचे वेगळे फॅक्टर आहेत. पण तो पहिल्यांदा तिथे तयार होतो डोक्यामध्ये आणि मग ते करतात, ज्वेलरीचं डिझाईन तयार करतात. आता दागिन्यांच्या व्यवसायातील कोणते ट्रेंड्स तुम्हाला भविष्याच्या दृष्टीने महत्वाचे वाटतात? तुम्हाला सांगू का, कस्टमरची आवड निवड ही अनप्रेडिक्टेबल आहे. आता हल्लीच्या मुलींना लग्नामध्ये मोठे मंगळसूत्र नाही आवडत, ते छोटे मंगळसूत्र घेतात. सणावाराला घालायचे असलं तर म्हणून एक छोटं कमी वजनाचं एक लांब मंगळसूत्र, आणि डेली यूजला म्हणून छोटं, हे त्यांची ट्रेंड आहे. नाहीतर आधी राणी हार वगैरे असे हा, बरोबर आहे. मोठे ज्वेलरी. पण हे घेताना त्याच्यामध्ये त्यांचा दृष्टिकोन कसा असतो की एखादा नेकलेस घेतायत तर त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी ट्रॅडिशनल लुक हवा असतो. म्हणजे तुम्ही बघितले की जुनी बोरमाळ, काही जण त्याला एकदाणी पण म्हणतात, जुना कोल्हापुरी साज, जुने तोडे, ह्या सगळ्याला आता नवीन काहीतरी टच देऊन ते दागिने आलेले आहेत. आणि मग ही जी यंग जनरेशन आहे त्यांना ते आवडतं, की त्यांना ते थोडासा मॉडर्न आणि थोडासा ट्रॅडिशनल लुक, हे दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये त्यांना आवडत असतात. आता दागिन्यांच्या बाजारातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तुम्ही कोणत्या रणनीती सजेस्ट कराल? रणनीती असं म्हणता येणार नाही. मुळात माझं म्हणणं आहे की कॉम्पिटिशन म्हणून समोरच्याला तुम्ही बघू नये. दोन ज्वेलर्स शेजारी तर त्यांनी एकमेकांना कॉम्पिटिशन म्हणून बघू नये, कारण की तुमचा कस्टमर वेगळा आहे, माझा कस्टमर वेगळा आहे, तुमच्याकडची वेगळी स्ट्रॅटेजीज आहेत, माझ्या स्ट्रॅटेजीज आहेत. पण येस, काय चुका मार्केटचा अभ्यास हा सतत होणं गरजेचं आहे, सतत ठेवणं गरजेचं आहे की मार्केटमध्ये काय चालू आहे. कारण मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे कस्टमरची आवड निवड ह्या इतकी फ्रिक्वेंटली चेंज होती आहे ना, की तुम्ही प्रेडिक्ट करूच शकत नाही की चला आता हा जो डिझाईन आहे हा गेल्या पुढचे 6 महिने किंवा वर्षभर छान चालेल, नाही सांगू शकत तुम्ही. वजनाच्या दृष्टीने, आवडीनिवडीच्या दृष्टीने हे सगळे, तर तो मार्केटचा अभ्यास तुमचा असणं गरजेचं आहे.
तुमचा टार्गेट कस्टमर कोण आहे हा तुम्हाला महत्वाचा आहे. म्हणजे उदाहरण आहे की माझी मर्सिडीज बेन्झची कंपनी आहे, फ्रँचायझी आहे आणि मी ती जर एखाद्या झोपडपट्टीमध्ये जाऊन विकत असेल, तर मला तो टार्गेट कस्टमर माझा नाहीये, तिथे माझं कोणी घेणार पण नाहीये. सो मला अशाच क्लासमध्ये त्याची शोरूम तयार करावी लागेल, जिथे तो घेणारा कस्टमर आहे. सो बरोबर. तुमच्याकडचा टार्गेट कस्टमर कोण आहे, तेही तुम्हाला बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर येणाऱ्या कस्टमरची पर्चेस कपॅसिटी काय आहे, ही सुद्धा तुमच्याकडे, की तो जर तुमच्या आजूबाजूला राहणारा कस्टमर हा जर समजा रेसिडेन्शियल तो सर्व्हिसवाला असेल, तर त्याचं एक बजेट ठरलेलं असतं, त्याच्यावर तो जात नाही. तो तीच फ्रेम घेऊन आलेला असतो. एक्झॅक्टली. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला करत राहणं गरजेचं आहे आणि माझ्या दृष्टीने यालाच रणनीती सुद्धा म्हणू शकतो तुमच्या या शब्दांमध्ये. आणि मॅम, खूपशा प्रेक्षकांना हा प्रश्न असेल की व्हाईट गोल्ड ही कन्सेप्ट काय? व्हाईट गोल्ड हे गोल्डच आहे. ठीक आहे. व्हाईट गोल्ड हे गोल्डच आहे. पण जसं गोल्ड येलो आहे, तसंच त्याचा कलर बदलण्याकरता त्याच्यामध्ये वेगळे वेगळे धातू तयार केले टाकलेले आहेत. पॅलेडियम आहे, अल्युमिनियम आहे आणि झिंक आहे आणि त्याच्याने त्याचा हे फक्त मग ती 22 कॅरेट 24 कॅरेटची प्युरिटी न राहतात, त्याची प्युरिटी चेंज होते आणि असे काही वेगळे धातू मिक्स करून त्याच्यामध्ये त्याला तो कलर आलेला आहे. तसं रोज गोल्डचा मगाशी आपण उल्लेख केला, तर रोज गोल्डमध्ये मग त्याच्यामध्ये तुम्हाला कॉपर जास्ती मिक्स केलं असतं, म्हणून त्याच्यामध्ये त्याचा कलर तो रोज गोल्ड सारखा येतो. तर असे काही वेगळे वेगळे धातू त्याच्यामध्ये करून ते व्हाईट गोल्ड तयार, पण इट इज ए गोल्ड. काही ठिकाणी पॉलिश असतं, म्हणजे एखादी 22 कॅरेटची सोन्याची रिंग आहे आणि त्याला तुम्ही रोडियम पॉलिश केले, तर ती तुम्हाला व्हाईट गोल्ड सारखी दिसू शकेल. हो. ठीक आहे. बट दॅट इज पॉलिश. सो ते आत्ता आहे, पण कालांतराने ते निघू शकतं. व्हाईट गोल्ड तुम्ही ती अंगठी कट जरी केली तरी इन आउट ते व्हाईट असेल. तर हे वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये. तुमच्या व्यवसायात हम्म. ग्राहकांसोबतचा एखादा अविस्मरणीय प्रसंग कोणता? मी खरं सांगू का, प्रथम माझा प्रत्येक क्लायंटशी माझं एक रिलेशन तयार होतं. एक बॉन्ड तयार होतो. हा, बॉन्ड तयार, कारण माझे 6 महिन्याने तर वर्षभर असं माझं त्यांच्यावर कन्साइनमेंट चाललेली असते. या 6 महिन्यामध्ये माझ्या जेवढ्या व्हिजिट्स होतात, त्या व्हिजिट्समध्ये एक रिलेशन, एक बॉन्ड तयार होतो. म्हणजे माझे काही क्लायंट्सकडे असा बॉन्ड तयार झालेला आहे, की जर माझा एकादशीचा उपवास आहे किंवा मी सकाळी लवकर प्रवासातनं आलेली आहे, तर मी पोहोचेपर्यंत माझा डबा तिथे असतो. नाही, आज मॅडमना काहीतरी हे आवडतं, मग मॅडमसाठी हे करू, इथपर्यंत त्यांनी माझा विचार केलेला आहे. तर काही मला माझ्या क्लायंटकडे हे पण आहे, की तुम्ही एवढं देताय ना, मग आमच्याकडून तुम्हाला हे गिफ्ट म्हणजे आहेर केलेले आहेत. काही क्लायंटकडच्या स्टाफकडचा मला इतका छान अनुभव आहे ना, की जितके ट्रस्टनी ते मला तिथल्या बिझनेसमधल्या गोष्टी शिकण्यास स्किलसाठी जे प्रश्न विचारतात, तितक्याच विश्वासाने ते मला त्यांच्या घरचे वैयक्तिक प्रॉब्लेम पण मला विचारतात, की त्यांना एक, म्हणजे मला अभिमान हा वाटतो, की त्यांना एक विश्वासाचा खांदा किंवा विश्वासाचा कान म्हणून मी त्यांना होते. सो प्रत्येक क्लायंटशी माझा एक वेगळा अनुभव असतो आणि प्रत्येकाशी मला एक वेगळं नातं तयार असतं. क्या बात है. आता तुमच्या या पूर्ण एक्सपिरियन्स मध्ये सगळ्यात महत्वाची आठवण काय म्हणता येईल? त्यावेळेस मी छत्तीसगड साईडला गेले होते आणि छत्तीसगड साईडला सगळा जो एरिया आहे तो आपल्याला माहिती आहे, सगळा नक्षलवादी एरिया आहे. आपल्यासारखे लोक तिथे गेल्यानंतर ते खूप घाबरतात आणि मी पहिल्यांदा तिथे गेले होते आणि मला त्या ठिकाणी जे हॉटेल ऑनलाईन बघून बुक केलं होतं ते तसं दिसलं नव्हतं. ऍक्च्युली ते तसं नव्हतं आणि तो एक खूप वेगळा होता. म्हणजे म्हणजे ऑनलाईन तिथे ऑफलाईन एक वेगळं वेगळं, picture. हो, म्हणजे आता त्यांचा बिझनेसच्या दृष्टीने ते तिथे एक वेगळ्या पद्धतीने त्यांचं प्रेझेंटेशन ऑनलाईन असतं. पण मी तिथे गेल्यानंतर मला जे काही जाणवलं, तर ते डान्स बार वगैरे सारखं असं ते हॉटेल अरे होतं बापरे. आणि वेळ होती रात्रीची 2 वाजलेली आणि मग मला त्या छत्तीसगड सारख्या अनोळखी शहरामध्ये, ज्या मी पहिल्यांदा गेलेली आहे, त्या शहरामध्ये मला हॉटेल शोधण्यापासूनची ती सुरुवात होती आणि त्या ठिकाणचं खाणं पिणं हे सगळंच मला नवीन होतं आणि मला आत्ता पण बोलताना अंगावरती काटा येतोय, की मी अक्षरशः रात्री रूम मध्ये प्रचंड रडले होते, की मी हे कुठं आले आणि हे मी काय करते आहे. पण वरच्यांची कृपा, लेट गो करणे हा माझा स्वभाव नाही. ह्या सगळ्या गोष्टींचं मिसळून मी त्यातनंही बाहेर पडले, पण बरंच काही शिकले. तुम्हाला तुमच्या व्यवसायात सर्वात मोठा अभिमान कोणता कामगिरीचा वाटतो? मला अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो, की मी ज्या क्लायंट्स बरोबर काम करते ते सगळे फॅमिली ज्वेलर्स आहेत. ठीक आहे.
म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 2-3 जनरेशन्स एकत्र काम करतायत. तर ह्या 2-3 जनरेशनच्या प्रत्येकाच्या मताचा विचार करून एक मध्य मार्ग काढून मी जेव्हा त्यांचा बिझनेस वर नेते आणि त्याच्यामध्ये त्यांना जे मिळणारं समाधान असतं त्याचा मला अभिमान वाटतो. सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही ह्या पॉडकास्ट वरती आलात आणि फ्युचरमध्ये जे आमचे प्रेक्षक असतील ते जे काही DMs द्वारे किंवा कमेंट्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारतील, मी अशी आशा करतो की तुम्ही ते प्रश्न नक्कीच सोडवाल. नक्की. मी तुमच्या ह्या पॉडकास्टद्वारे मी सांगू इच्छिते की माझ्याकडे मी सगळ्यात पहिल्यांदा व्यवसायाच्या दृष्टीने मग इमिटेशन ज्वेलरीचा असू दे किंवा गोष्ट, तर त्यांच्यासाठी माझ्याकडनं 30 मिनिट्सचा एक फ्री कन्सल्टेशन कॉल असतो. जर तुमच्याकडे मी नंबर शेअर करीन, तो तुम्ही जर नंबर त्यांना दिला, त्यांनी बघितला आणि त्यांना जर काही फ्री कन्सल्टेशनसाठी हवं असेल तर ते निश्चित माझ्यासाठी संपर्क करू शकतात. तो नक्कीच आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करू. येस. आणि COCची मी खूप आभारी आहे की त्यांनी माझा अनुभव सगळ्यांशी शेअर करण्याकरता आज मला एक संधी दिलेली आहे. आणि भविष्यामध्ये अशा काही नवीन गोष्टी घेऊन आपण नक्कीच पुढे जाऊया. तर हा पॉडकास्ट तुम्ही शेवटपर्यंत पाहिला. असेच टॉपिक जर तुम्हाला आमच्या पॉडकास्ट वरती हवे असतील तर आम्हाला नक्कीच DM करा आणि कमेंट्स मध्ये कळवा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.